आता जीवित स्मारक आहेत त्यांचे. पहिल्यांदा सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली 2010 मध्ये, त्यावेळीचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराज चव्हाणांनी सांगितलं इथं शिवाजी महाराजांचं स्मारक व्हायला पाहिजे. त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं. नंतर काय झालं, विषय गेला पाण्यात, विषय झाला डायल्यूट. आणि 2014ला भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात घेतलं की शिवस्मारक आम्ही अरबी समुद्रात इथं उभा करणार. 2016ला बरोबर बघा, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर ते साधून घाई गडबडीने पण त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते ते जलपूजन केलं. ज्यावेळी नरेंद्र मोदी एक पंतप्रधान जलपूजनला येतात, याचा अर्थ काय की तुमच्या परमिशन्स सगळ्या 100% पाहिजे, त्याशिवाय कुठलाही पंतप्रधान येत नाही. पंतप्रधानांनी जलपूजन केलं. त्या जलपूजनला मी स्वतः हजर होतो. मला आनंद वाटला, मला कौतुक वाटलं की खरोखरच गडकोट किल्ल्यांचं ठीक आहे रेंगाळलंय, ते व्हायलाच पाहिजे. त्याच पाठोपाठ जर इथं शिवाजी महाराजांचं एक भव्य स्मारक उभा राहत असेल, जसं सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्मारक उभं राहिलं गुजरातमध्ये, मला तुलना करायची नाही, पण शिवाजी महाराज हे देशाचं दैवत आहे आणि शिवाजी महाराजांचं जर इथं स्मारक होत असेल त्याचं कौतुक व्हायला पाहिजे. पण 2016ला जलपूजन झालं, एक समिती सुद्धा स्थापन झाली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. मला सांगा त्याच्यानंतर काय झालं. मी विषय हातात घेतला परत. मी वेळोवेळी त्यावेळीचे मुख्यमंत्री तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, विचारपूस केली. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी माझी चर्चा झाली. त्याच्यानंतर आता एकनाथ शिंदेजी आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली. त्यांना विचारलं का तुम्ही सुरू करत नाही. सगळ्यांचं उत्तर एकच, जे उत्तर मला डायरेक्ट दिलं नाही पण दुसरीकडे कळालं की ते पर्यावरणचे काही ते प्रॉब्लेम आलेले आहेत, काही ती अडचण निर्माण झालेली आहे, कोर्टात विषय गेल्यामुळे आम्हाला पुढं काही करता येत नाही. माझा प्रश्न आहे, सगळ्या पुढाऱ्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने या सरकारला प्रश्न आहे. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे, तुम्हीच घोषणा केली, तुम्हीच जलपूजन केलं आणि ते काही किरकोळ माणसाचं जलपूजन, किरकोळ माणसाचं स्मारक नाहीये, ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रात 2800 कोटी रुपये जाहीर केले होते त्यावेळी, त्याचं जलपूजन केलं. आणि जलपूजन केल्यानंतर एक समिती स्थापन केली, L&T ला कॉन्ट्रॅक्ट दिला. आज तिथं काय झालंय हे आपल्याला माहित नाहीये. आता मी स्वतः जलपूजन करण्यासाठी गेलो, मी अभिवादन शिवाजी महाराजांना केलं, पण माझी इच्छा आहे ना, एक 13 कोटी महाराष्ट्रातल्या जनतेला समजायला पाहिजे नेमकं शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात तिथं स्मारक झालं आहे काही नाही, आणि झालं असेल तर आम्ही जाऊन सगळे शिवभक्त जाऊन अभिवादन करू. हे काय मला पोलिसांना विचारायचं आहे. एक मिनिट, कायदा हातात एक मिनिट आपण कायदा हातात घेतोय का. आम्हाला कायदा हातात घ्यायचा आहे का. मुळीच घ्यायचा नाही. इथं डिजिटल बोर्ड लावले. नाही मुंडेजी, मी हे राजकीय भाषण नाहीये, नाही बोलू नका. तुम्ही सुद्धा नाही बोलायचं, कुणी नाही बोलायचं. हे राजकीय भाषण नाहीये, हे माझं त्या घरात माझा जन्म, माझा अधिकार आहे थोडा बोलायचा. इथं डिजिटल बोर्ड लावले, सगळे फेकून काढले, फाडून काढले. बाकी सगळ्या पक्षाचे डिजिटल बोर्ड चालतात. त्या जो व्यावसायिक आहे त्याला धमकी, त्या बांद्र्याला ते कुठलं पोलीस स्टेशन खेरेवाडीमध्ये तो गुरोपी आहे, तो त्या व्यावसायिक जो आहे त्याला पकडून, त्याचा काय संबंध आहे बिचारा, त्याला कॉन्ट्रॅक्ट मिळालंय, त्याला पकडून मारलं. त्याला म्हणतात अरे भाजपचं सरकार आहे, तू कसं लावतोस. इथं बोटवाले, ह्याचं माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तुम्ही म्हटलं तर रेकॉर्डिंग मुंडेसर ऐकू शकतो, मुंडेजी तुम्हाला ऐकून. तर ते इथं बोटवाल्यांचा त्याला फोन, इथला जो कोण अध्यक्ष, अरे तू बुकिंग कसं केलंस, तुला माहिती आहे काय कोणाचं सरकार आहे. तू जर स्वराज्याच्या इतर जर इथं कार्यकर्ते आत आले बोटीत तर तुझ्या परवाना रद्द. ही कसली हुकुमशाही आहे, ही कसली दडपशाही आहे, बोलायचं नाही मध्ये. मग हे टोचणार नाही मला.
माझा अधिकार नाही की सगळ्यांना घेऊन जाऊन नुसतं बघून यायचंय आपल्याला, फेरफटका मारायचं, अभिवादन करून यायचंय. ह्याच्यात कुठं गुंडशाही आहे? ह्याच्यात कुठं कायदा हातात घ्यायचंय? बर, व्होटवाल्यांना सुद्धा काय सांगितलं मी, पत्रकार बंधूंनो तुम्ही नोट करा की जिथं जिथं लाईन आहे, जिथं बोटी पलीकडे जाऊ शकत नाहीत, तिथं मुळीच जायचं नाही. नाही जायचं तिथं मुळीच. कारण का कायदा आम्हाला हातात घ्यायचा नाही. आम्ही दुर्बीननी बघू, दुर्बीनमध्ये बघून आम्ही त्यांचं शिवाजी महाराजांना अभिवादन करू. आता ह्याच सुद्धा चुकीचं. 5,000 तिकीट काढले आम्ही, 5,000 तिकीट काढले. बोटवाल्यांनी सांगितलं 5,000 लोक येणार नाहीत, तिथं 2-2.5 हजार लोकच आम्ही आत घेऊ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून. हे सुद्धा चुकीचं आहे का? आता पोलिसांचं म्हणणं आहे, काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेतो, पण जे काय म्हणणं होईल, पण तुम्हाला सुद्धा माझ्या सूचना आहेत. आपल्याला शेवटी इतर लोकांना सुद्धा कुठं त्रास होऊ नये. आपण शिवाजी महाराजांचे शिवभक्त आहोत. आम्हाला एकच दाखवायचंय, 13 कोटीतल्या महाराष्ट्राला लोकांना दाखवून द्यायचंय की नेमकं स्मारक कुठं आहे. त्या स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी तर आम्हाला जायला परवानगी पाहिजे. तिथं सुद्धा आम्ही काही गुन्हेगार आहोत का? काय याच्यात मी काही गुन्हेगार केली हो? काय गुंडगिरी केली आहे? काय कायदा हातात घ्यायला लागलोय? हा माझा प्रश्न आहे सगळ्या सरकारच्या मंडळीला. हा माझा प्रश्न आहे ह्या पत्रकारांना. काय चुकीचं आहे? त्यांनी सांगावं, हो मी कायदा मोडायला लागलोय, हितनं परत जातो, मी हितनं परत जातो, शिवाजी महाराजांना अभिवादन करत नाही. मग त्यांनी सांगावं, सरकारने सांगावं की नाही संभाजी छत्रपती तुमची भूमिका चुकीची आहे, तुम्ही लोकांना भडकवायला लागलेलं आहे, तुम्ही राजकारण करायला लागले. अनेक लोक मला म्हटले, अहो तुम्ही आत्ताच निवडणूक आली म्हणून तुम्ही करायला लागलाय का? अहो ज्यावेळी स्वराज्य पक्ष आत्ताच स्थापन झालाय, या 8 दिवसाच्या अगोदर, त्याच्या अगोदर कोणी भूमिका घेतली हो? मी होतो. गडकोट कल्याणसाठी भूमिका कोणी घेतली? हा संभाजी छत्रपती आहे. हा पट्ट्या संभाजी छत्रपती नुसता दुर्गराज म्हणजे दुर्गांच्या बरोबर बोलतो, कोण बोलत नाही. सगळ्या मतासाठी, कारण ह्यात मतं मिळत नाही म्हणून कोण आवाज उठवत नाही. मीच आवाज उठवायचा. जागतिक वारसा हक्काचे लोक आलेत ना आता, ते कोणी आणलेत? सरकार म्हणा असं आम्ही आणले असतील, पण त्याची पुढाकार कोणी घेतला? त्याचे शिखा जैन मॅडम जे त्यांच्या फिरायला लागलेत, युनेस्कोचे त्या आयकोमॉसचे जे उपाध्यक्ष आहेत, त्यांना आणलं कोणी भारतात? पहिल्यांदा भारतात नाही, आपल्या महाराष्ट्रात या संभाजी छत्रपती या पट्ट्याने आणले.